गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, जर आपण शुक्रवारी रात्री US मार्केट पाहिलं तर ते US मार्केट पुन्हा एकदा ग्रीनमध्ये क्लोज होतं आणि USचे जे फ्युचर्स आहेत ते सुद्धा आता ग्रीनमध्येच ट्रेड करत आहेत. ओके, तर मग आता तसं जर पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम आपण काय म्हणू शकतो की पॉझिटिव्ह बायसमध्ये आहे, परंतु फार काही जास्त पॉझिटिव्ह नाही आहे. कारण कुठलाही असा म्हणावा असा फ्रेश ट्रिगर पॉईंट नाही आहे पूर्ण वर्ल्डमध्ये की जेणेकरून मार्केटला तो बूस्टअप करू शकतो. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये आपण पाहिलं की शुक्रवारी आपल्याला एक सेलिंग पाहायला मिळालं होतं की ज्यामुळे मार्केट बऱ्यापैकी एक सपोर्ट झोनवरती येऊन क्लोज झालेलं आहे. जर आपण मार्केटचा PCR जर पाहिला तर PCR सुद्धा आपल्याला नियर टू ओव्हरसोल्ड आपल्याला पाहायला मिळतो इन शॉर्ट टर्म. म्हणजेच काय की एखादा बाउन्स बॅक आपल्याला इथे टेक्निकल बाउन्स बॅक एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर पाहिजे तर मार्केटमध्ये फ्रेश सेलिंग आपण पाहू शकतो. परंतु जर आपण कॉल आणि पुट याचे जर स्ट्रॅडलचे प्राइसेस जर पाहिले तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे की पुट साईडला जेवढे प्राइसेस आहेत त्याच्या दुप्पट प्राइसेस हे कॉल साईडला आहेत. म्हणजेच काय की सगळे ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर मिळून एक अँटिसिपेशन क्रिएट करत आहेत की डाऊन साईड फार मार्केटमध्ये नाही आहे, अपसाईड त्या मानानं बऱ्यापैकी आहे. अपसाईड जर आपण म्हणलं तर ऑल टाईम आहे आणि डाऊन साईड जर पाहिलं तर साधारण 25,500च्या आसपास आपल्याला खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळतं. जर आपण शॉर्ट टर्मसाठी रेंज पाहिली तर 26,100 एक हर्डल आहे, ते आपल्याला क्लिअरली दिसून येते. आणि डाऊन साईडला जर पाहिलं तर 25,500च्या आसपास, म्हणजे तसं 25,600-650च्या दरम्यानच आपल्याला एक मेजर सपोर्ट सापडतो. परंतु जर आपण ओपन इंटरेस्ट वाईज पाहिलं तर 25,500 ही लेवल आपल्याला निघून येते. तर मग आता पाहूयात की मार्केट यासाठी कशा पद्धतीने प्रिपेअर करते ते. जर आपण आजच्या मार्केटबद्दल जर पाहिलं तर आज आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. परंतु या शनिवार रविवारमध्ये जो डेटा आलेला आहे त्याप्रमाणे गिफ्ट निफ्टी आता त्याला कसं रिॲक्ट करते किंवा ॲक्च्युअल मार्केट कसं ओपन होतं ते पाहणं फार गरजेचं आहे. कारण मे बी गिफ्ट निफ्टी थोडंसं रॉंग इंडिकेशन आपल्याला आज देऊ शकतं. त्याचं कारण असं, कारण 2 गुड न्यूज आहेत आणि काही बॅड न्यूजसुद्धा आहेत. तर गुड न्यूज पाहूयात सगळ्यात सुरुवातीला. ते म्हणजे GSTचं जे कलेक्शन आहे तर त्याचा डेटा आलेला आहे. ते GSTचं कलेक्शन GST रिडक्शन केल्यामुळे चांगल्यापैकी इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजेच काय की गव्हर्नमेंटनं GST कमी करून सुद्धा गव्हर्नमेंटकडे GSTचं कलेक्शन हे जास्त झालं. त्यानंतर जे काही मंथली ऑटो सेल्स डेटा आहेत तर ते आलेले आहेत आणि कम्पेअर टू इयर ॲगो त्यामध्ये डबल डिजिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली ऑलमोस्ट सगळ्याच कंपन्यांमध्ये, ह्युंदाई सोडलं तर. परंतु मारुती म्हणा, त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा वगैरे या कंपन्यांनी खूप चांगली रोबस्ट ग्रोथ आपल्याला दाखवलेली आहे, डबल डिजिट ग्रोथ. तर मग त्यामुळे आज मार्केट त्या गोष्टींना रिॲक्ट करेल. आता ह्या झाल्या 2 गुड न्यूज. त्यानंतर बॅड न्यूज जर पाहिलं तर शुक्रवारी पुन्हा एकदा FIIsनं सेलिंग केलेलं आहे चांगल्यापैकी. साधारण 6,500 कोटींचं सेलिंग केलं आहे की ज्याला आपण चांगल्यापैकी सायझेबल अमाऊंट म्हणू शकतो. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने 7,000 कोटींचं बाईंग देखील केलेलं आहे. आता जर आपण OPEC प्लस कंट्रीजची जी काही मीटिंग होती रविवारी ती जर पाहिली तर त्यामध्ये त्यांनी नोव्हेंबरमध्ये ऑइल प्रोडक्शन वाढवण्याचा डिसिजन घेतलेला आहे. परंतु जेवढं ॲनालिस्टला एक्सपेक्ट होतं तेवढं प्रोडक्शन वाढवण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे काय झालं की सध्या जे काही क्रूड ऑइलचा जो भाव आहे तर तो वाढलेला आहे साधारण 1%च्या आसपास. म्हणजेच काय, ही गोष्ट जी ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत तर त्यांच्यासाठी निगेटिव्ह आहे, परंतु ज्या ऑइल प्रोडक्शन कंपनीज आहेत त्यांच्यासाठी चांगली आहे. मग ऑइल प्रोडक्शन कंपनीजमध्ये रिलायन्स वगैरे हे येतात आणि बाकीचे ऑइल मार्केटिंग कंपनीजमध्ये बाकीच्या काही कंपन्याज आहेत की जे केवळ डिस्ट्रीब्युशनचं काम करतात, ऑइल आणल्यानंतर त्याला केवळ पसरवण्याचं काम करतात, तर त्या कंपनीज त्याच्यामध्ये येतात, HPCL, BPCL वगैरे. तर मग आता अशा पद्धतीने मार्केटचा मूड माहोल राहू शकतो. आता IT कंपनीजसाठी बॅड न्यूज अशी आहे ती म्हणजे की जे काही डिसेंबरमध्ये रेट कट होणार होते US फेडचे, तर त्याची प्रोबॅबिलिटी कमी झाल्यामुळे तर ते प्रेशर करणार आहे IT स्टॉक्सला. परंतु आपल्याकडे इथे लोकली जर आपण पाहिलं तर बँकिंग स्टॉक्स, त्यानंतर आपण
ऑटो स्टॉक्स, तर यांच्यामध्ये आपल्याला एक चांगलं बाईंग पाहायला मिळू शकतं. स्पेशली थोडंसं बँकिंग स्टॉक्समध्ये जास्त नाही पाहायला मिळणार. त्याचं कारण असं की फ्रेश जे काही सेबीने रूल रेग्युलेशन्स आणलेले आहेत त्याप्रमाणे आता बँक निफ्टीमध्ये 14 शेअर्स असतील आणि 12 शेअर्समध्ये जे काही ICICI बँक आणि HDFC बँक यांचं वेटेज जे खूप जास्त आहे, तर ते वेटेज घटवण्यात आलं आहे. म्हणजेच काय की यामध्ये आपल्याला सेलिंग पाहायला मिळेल ज्या ज्या कंपन्या किंवा म्युच्युअल फंड इंडेक्समध्येच पैसे लावतात त्यांचं, आणि साहजिकच आहे की ज्याप्रमाणे वेटेज ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे त्यांचं सेलिंग आणि बाईंग आपल्याला पाहायला मिळेल. तर मग आता पाहावं लागेल की कशा पद्धतीने मार्केट या सगळ्या गोष्टींना डिस्काउंट करता येते. परंतु डाऊन साईड सध्या तरी मार्केटमध्ये फार नाही आहे, आणि जो डबल टॉप आपण बनलेला पाहतोय तो डेली बेसिसवर बनलेला आहे. परंतु एवढ्या शॉर्ट टर्ममध्ये जर डबल टॉप बनला तर तो मोस्टली सक्सेसफुल होत नाही. त्याला ॲटलिस्ट काही आठवड्यांचा वेळ जावा लागतो. म्हणजेच काय की खूप सारे बायर्स जे आहेत तर ते ट्रॅप व्हावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन तो सक्सेसफुल होत असतो, हे लक्षात असू द्या. कारण आता हार्डली एक आठवडा झाला असेल, एका आठवड्यामध्येच त्यानं 2 वेळा टॉप बनवलेला आहे. तर मग हे काही एवढं आपण काय म्हणतो की कन्फर्मिंग नाही आहे की एवढ्या इझिली ते डबल टॉप होऊन मार्केट इमिजिएट फार मोठ्या प्रमाणात ड्रास्टिक खाली येईल असं बिलकुल वाटत नाही. परंतु डाऊन साईडला आपण जर सपोर्ट पाहिला तर 25,500च्या आसपास आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तर मग अशा पद्धतीनं पाहूयात की आता कशा पद्धतीने प्रत्येक सेक्टर आज ज्या ज्या न्यूज त्यांच्याबद्दल आलेल्या आहेत त्याला ते रिॲक्ट करेल, आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला बाईंग, सेलिंग या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. आता GSTनं जे काही कलेक्शन वाढवलं आहे तर ते कन्झम्पशनला सुद्धा बूस्ट करतं हे समजतं. म्हणजेच काय की ज्या FMCG कंपनीज आहेत, त्यानंतर जे काही रिटेलमध्ये काम करणाऱ्या कंपनीज आहेत, आणि बाकी जे काही ऑटो वगैरे आहे, तर हे सेक्टर्स आपल्याला चांगले चालताना आज आपल्याला पाहायला मिळतील. ते मार्केटला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतील. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग पाहूयात की काय घडते आज पूर्ण दिवसभरामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.